मुलगा असो किंवा मुलगी असो, कॉलेजला जर नंबर लागतोय, थोडक्यात एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस यापैकी एखाद्या कोर्सला जर तुमचा नंबर लागतोय आणि जर कोणती मुलगी असेल किंवा मुलगा असेल तर मग त्याला कॉलेजमध्ये कॅटेगरी वाईज, कॅटेगरी कोणतेही असू द्या, एससी असू द्या, एसटी असू द्या, ओबीसी असू द्या, ईडब्ल्यूएस असू द्या, एससीबीसी असू द्या, ओपन असू द्या, एनटीपी, एनटीसी, एनटीटी किंवा व्हीजे इत्यादी तुमची कोणती जरी कॅटेगरी असेल तर मग आपल्या कॅटेगरी मधून कॉलेजला देखील आपल्याला किती फीस भरावी लागणार हे सविस्तरपणे मी गौरव चांदा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार विद्यार्थी मित्र. ओके, तत्पूर्वी जर नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनल जर नवीन असाल आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन काय करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय, तुमच्या मित्रांना शेअर करायचंय आणि तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी कमेंट करायचंय. वेळ न वाया घालता आपण आपल्या विषयाकडे जाऊया. बघा, तुम्ही जर ऍडमिशन घेताय एमबीबीएस म्हणा, बीडीएस म्हणा, बीएमएस म्हणा, बीएचएमएस म्हणा किंवा बीपीटीएस, तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरी वाईज किती फीस भरावी लागणार सविस्तरपणे सांगतोय. ओके विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा, एक कॉलेजचं फी स्ट्रक्चर मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. कॉलेजचं नाव आहे बघा तेरणा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल. ओके, मुंबईचं आहे बघा. ओके, तर या कॉलेजची साठी जी फीस असणार आहे, आपल्या कॅटेगरी मधून जर नंबर लागतोय, थोडक्यात गव्हर्नमेंट म्हणा किंवा सेमी गव्हर्नमेंट म्हणा, तर यासाठी आपल्याला किती फीस पेड करावं लागणार सविस्तरपणे आता मी तुम्हाला सांगतोय. मित्रांनो, या ठिकाणी जर तुमची कॅटेगरी असेल, समजा कॅटेगरी वाईज सांगतोय. ओके, या ठिकाणी जर तुमची कॅटेगरी असेल ओपन, ओके, आणि तुमचं इन्कम, ओके, तुमचं इन्कम जर 8 लाखापेक्षा जर कमी असेल विद्यार्थी मित्रांनो, ओके, तर तुम्ही कशामध्ये मोडतात, ईबीसी. ओके, तर ईबीसी काय, तर इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास. ओके, जर तुम्ही याच्यामध्ये जर येत असाल, तुमचं इन्कम जर 8 लाखापेक्षा जर कमी असेल आणि फॉर एक्झाम्पल एखाद्या कॉलेजला जर 8 लाख रुपये काय असेल विद्यार्थी मित्रांनो फीस असेल, ओके, तर तुम्हाला याची किती कॉलेजला फीस पेड करावी लागणार आहे, 50% तुम्हाला कॉलेजला फीस पेड करावी लागणार आहे. मग सर फीस कोणकोणत्या टाईपच्या असतात, सर्वात पहिले जे आपल्याला कॉलेजला ज्या फीस भराव्या लागतात त्या कोणकोणत्या टाईपच्या असतात, तर तुमची एक असते बघा या ठिकाणी दिलेले बघा, कॉलेजला ज्या फीस असतात ते वेगवेगळे असतात. प्रोसेसिंग फीस वेगळी असते, ट्युशन फीस वेगळी असते, डेव्हलपमेंट फीस वेगळी असते. ओके, तर सर प्रोसेसिंग फीस काय लागणार, डेव्हलपमेंट फीस कोणाला लागणार, ट्युशन फीस कोणाला लागणार, मुलगा असेल तर किती लागणार, मुलगी असेल तर किती लागणार, थोडं सविस्तर सांगा ना. सांगतोय शेवटपर्यंत बघा. ओके, व्यवस्थित ऐका, त्याच वेळेस काय होणार, तुम्ही या ठिकाणी लक्षपूर्वक जर बघणार तर तुम्ही संकटमुक्त होणार. ओके मित्रांनो, या ठिकाणी बघा, जर तुमचं ओपन कॅटेगरी असेल आणि तुम्ही जर या ठिकाणी जर कॅन्डिडेट जर मुलगा असेल, ओके, थोडक्यात बॉय जर असेल, ओके, मुलगा असेल, ओके, तर तुम्हाला तुमची जी कॅटेगरी मधून या ठिकाणी जर तुमचं उत्पादन 8 लाखापेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला 8 लाखाची किती भरावी लागणार, ट्युशन फीस, फक्त ट्युशन फीस भरावी लागणार आहे. जर कॉलेजची फीस 8 लाख असेल तर 4 लाख रुपये भरावे लागणार आहे, प्लस डेव्हलपमेंट फीस तुम्हाला भरावी लागणार आहे. आन्सर याच ठिकाणी जर आमची मुलगी असेल तर बघा, आता मुलगी असेल तर मुलींसाठी या ठिकाणी जी फीस असणार आहे, तुमची जी ट्युशन फीस असेल ते 0 असणार. ओके, प्लस काय असेल तुमची डेव्हलपमेंट फीस असेल. ओके, ट्युशन फीस प्लस डेव्हलपमेंट फीस व प्लस एक्झामिनेशन फीस व कॉलेजची इतर प्रोसेसिंग फीस राहू शकते. बघा सिंपल उदाहरण देतोय, जर ओपन कॅटेगरी असेल, बघा यामध्ये तुम्हाला आय होप की सगळं व्यवस्थित दिसत असेल, दिसत नसेल तर थोडं झुमिंग करतोय बघा. बघा फॉर बॉईज, बॉईज साठी यांनी सांगितलंय मित्रांनो, यामध्ये तुम्ही या ठिकाणी व्यवस्थितपणे सगळं बघू शकता. बघा एक मिनिट द्या मला. हा आता बघा, बघा ओपन कॅटेगरी मुलांसाठी बघा, ईबीसी, ईबीसी म्हणजे ज्यांचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी असेल ते ईबीसी मध्ये मोडतात, किंवा मग ईडब्ल्यूएस, ओके, ओबीसी, एससीबीसी, एससी, एसटी, ओके, किंवा मग व्हीजेएनटी आणि एसबीसी ची जर मुलं असतील मुलांसाठी या, तर त्यांना जी फीस लागते बघा कॉलेजला इयरली, बघा ही जी प्रोसेसिंग फीस असते ही सगळ्यांसाठी सारखी असते. तुम्ही बघू शकता 1500 रुपये तेरणा मेडिकल साठी. काय सगळ्या कॅटेगरीचं कोणतंही जर कॅन्डिडेट असला सगळ्यांसाठी जी फीस आहे ती सेम असणार आहे. त्यासोबत ट्युशन फीसचा जर विचार केला तर ओपन साठी जी टोटल ट्युशन फीस आहे ती 7,18,182 आहे. ओके मित्रांनो, जर तुमची कॅटेगरी असेल ईबीसी किंवा ईडब्ल्यूएस, जर तुमचं इन्कम जर 8 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला जी फीस पेड करावी लागणार आहे ईबीसी व ईडब्ल्यूएस या कॅन्डिडेट साठी 3,59,091. बरं, त्यासोबत बघू शकता तुम्ही या ठिकाणी जी
ओबीसी किंवा एससीबीसी जर कॅटेगरी असेल ओके तर 3,59,91 तुम्हाला 50% फीस पेड करायला लागणार आहे. जर तुमची कॅटेगरी या ठिकाणी एससी असेल किंवा एसटी तर तुम्हाला कोणत्याच कॉलेजला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असो किंवा प्रायव्हेट कॉलेज असो कोणत्याच कॉलेजला काय लागणार नाही, या ठिकाणी 1 रुपया सुद्धा ट्युशन फीस लागणार नाही. जर तुमची कॅटेगरी असेल व्हीजेएनटी एसबीसी तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी 0 फीस लागणार आहे मुलांसाठी. ओके. डेव्हलपमेंट फीस बघा, आता डेव्हलपमेंट फीस 71,818 सगळ्यांना या ठिकाणी ओपनला 71,818, ईबीसी ईडब्ल्यूएस ला 71,818, ओबीसी एससीबीसी बॉईज साठी जर बघायला गेलो तर ह्या कॅटेगरीसाठी 71,818. पण ज्यांची कॅटेगरी एससी आणि एसटी असते त्यांना थोडक्यात ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस दोन्ही लागत नाही. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता जी टोटल फीस असणार आहे बघा, एससी एसटी ला कोणतीच कॉलेजमध्ये फीस नसते, फक्त प्रोसेसिंग फीस असते. ओके. प्रोसेसिंग फीस जर काढली तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जर ओपनचा कॅन्डिडेट असेल तर त्याला 7,90,000 रुपये फीस लागणार आहे. जर ईबीसी ची जर कॅन्डिडेट असेल किंवा ईडब्ल्यूएस असेल तर 4,30,909 आणि जर ओबीसी एससीबीसी असेल तर 4,30,909. थोडक्यात या ठिकाणी जी ट्युशन फीस आहे बघा तुम्हाला किती लागणार आहे. जर तुमची ओपन कॅटेगरी असेल आणि 8 लाखापेक्षा जर कमी उत्पादन असेल तर 50%, जर तुमची कॅटेगरी एससी एसटी असेल तर तुम्हाला 0 फीस लागणार आहे. त्यासोबत ओबीसी एससीबीसी असेल तर 50%. त्यानंतर जी डेव्हलपमेंट फीस असते फक्त एससी आणि एसटी ला लागत नाही. हे झालं मुलांसाठी. तर मुलांसाठी काय असते एक वेळेस थोडक्यात परत सांगा ना, एकच मिनिट. आता आपण जे मुलांसाठी बघितलंय एकच मिनिटात सांगतो तुम्हाला. बघा या ठिकाणी जी तुमची ट्युशन फीस असते, कॉलेजला कोणकोणत्या फीस लागतात आपल्याला, कॉलेजला ट्युशन फीस असते, डेव्हलपमेंट फीस असते. ओके. आणि त्यानंतर तुमची प्रोसेसिंग फीस किंवा एक्झामिनेशन फीस त्याला इन्क्लूड नाही करायचं. या 2 फीस तर तुम्हाला कॉलेजमध्ये फिक्स पेड करावा लागतात. तर आमचा जर मुलगा आहे आणि कॅटेगरी जर ओपन आहे, ओपन म्हणा ओबीसी म्हणा किंवा मग या ठिकाणी तुमची ओबीसी एससीबीसी म्हणा किंवा ईडब्ल्यूएस किंवा मग एससी एसटी किंवा मग व्हीजेएनटी. ओके. यामध्ये 1 2 3 ओके या सगळ्या जर कॅटेगरी असतील ओके कोणी NT1 NT2 NT3 असेल तर मग किती फीस लागणार. जर तुमचं कॅन्डिडेट या ठिकाणी ओपन असेल, ओपनच्या कॅन्डिडेटचा जर 8 लाखापेक्षा जर इन्कम कमी असेल मित्रांनो तर तुम्हाला कॉलेजला जी फीस लागणार आहे ट्युशन फीस किती लागणार आहे या ठिकाणी याची 50% लागणार आहे. जर इन्कम 8 लाखापेक्षा जर जास्त असेल तर 100% तुम्हाला पूर्ण ट्युशन फीस पेड करावी लागणार आहे. जर तुमची कॅटेगरी ओबीसी असेल तर ओबीसीतून किंवा ओबीसी एससीबीसी ईडब्ल्यूएस असेल तर या ठिकाणी 50% फीस लागणार आहे. ओके. त्यानंतर एससी एसटी असेल तर या ठिकाणी ट्युशन फीस 0 लागणार आहे. व व्हीजेएनटी NT1 NT2 NT3 जरी असली तर या ठिकाणी जे ट्युशन फीस असणार ते 0 लागणार आहे. त्यानंतर दुसरी फीस असते आपली डेव्हलपमेंट फीस. ओके. दिसते का इकडे सगळ्यांना, थोडस दिसू लागले. ओके मी याच्यात कसं तरी ऍडजस्ट करतो, 1 मिनिट द्या मला. हे मुलांसाठी चालू या बघा डेव्हलपमेंट फीस. डेव्हलपमेंट फीसचा जर विचार केला ओपन कॅन्डिडेट असेल ओके तर त्याला जी डेव्हलपमेंट फीस आहे कॉलेजची जर 20,000 रुपये फीस आहे त्याला 20,000 भरावे लागणार. ही जर कॅटेगरी असेल ओबीसी एससीबीसी ईडब्ल्यूएस तर 20,000 रुपये तुम्हाला इथे भरावे लागणार. ओके. जर एससी एसटी असेल तर याला डेव्हलपमेंट फीस पण 0 असते. आणि जर तुमची कॅटेगरी व्हीजेएनटी असेल कॉलेजची जर 20,000 रुपये डेव्हलपमेंट फीस असेल तर तुम्हाला भरावे लागणार. ओके. बरं सर समजले. आता मुलींसाठी सांगा, मुलांसाठी लई सांगून दिले. तसं तर म्हटलं तर लेडीज फर्स्ट असते पण तुम्ही आता मुलांचं सांगितलंय काही नाही. पण आता काय करा तुम्ही लवकरात लवकर मुलींचं सांगा. बघा तर या ठिकाणी जर मुलगी असेल आणि तुमचं अॅन्युअल इन्कम जर 8 लाखापेक्षा जर कमी असेल ओके 8 लाखापेक्षा जर कमी असेल मुलगी असेल, उत्पादन तुमचं 8 लाखापेक्षा जर कमी असेल ओके कमी तर तुम्हाला जी ट्युशन फीस आहे कॅटेगरी कोणतीही असू द्या ओके कोणतीही कॅटेगरी असू द्या ओपन ओबीसी एसईबीसी ओके किंवा मग तुमचं ईडब्ल्यूएस किंवा मग तुमचं या ठिकाणी एससी किंवा मग एसटी किंवा व्हीजेएनटी 1 2
कोणती जरी कॅटेगरी असू द्या, तर या ठिकाणी जी तुम्हाला ट्युशन फीस लागणार आहे मित्रांनो, कोणती ट्युशन फीस ती 0 लागणार आहे सगळ्या कॅटेगरीसाठी. जर तुमची मुलगी असेल आणि तुमचं जर इन्कम 8 लाखापेक्षा कमी असेल तर ट्युशन फीस 0 लागणार आहे. याच्या व्यतिरिक्त जी डेव्हलपमेंट फीस असणार आहे ती किती लागणार तुम्हाला या ठिकाणी? डेव्हलपमेंट फीस लागणार मित्रांनो तुम्हाला कॉलेजला जर 20,000 रुपये डेव्हलपमेंट फीस असेल, तर यामधून जर आपण SC आणि ST जर सोडले, या दोन कॅटेगरीसाठी 20,000 रुपये फीस लागणार आहे. बाकी सर्व कॅटेगरीसाठी काय लागणार आहे? या ठिकाणी डेव्हलपमेंट फीस लागणार आहे. आता एक्झाम्पल देऊन पहिले सांगतोय तुम्हाला. तत्पूर्वी नेक्स्ट स्टेप अकॅडमी सोबत जर पेड काउन्सिलिंग करायची असेल, MBBS म्हणा, BDS म्हणा, BMS म्हणा, ओके, किंवा BHMS, तर तुम्ही आमच्यासोबत संपर्क करू शकता. खूप लिमिटेड सीट असतात आमचे. 9699907700 वरती तुम्ही या ठिकाणी मेसेज करू शकता. आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग. देखील आमच्या टीमशी बोलायचंय, नंतरच ऍडमिशन घ्यायचंय. आमच्या खूप लिमिटेड सीट असतात. रिझल्ट अगोदर आमच्या सीट या ठिकाणी फुल होतात. जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता? जॉईन करू शकता. आता आपण जर या ठिकाणी आलो बघा, या ठिकाणी गर्लचं दिलंय बघा यांनी, ओके. तर गर्ल साठी बघा ट्युशन फीस, ओके. या ठिकाणी ट्युशन फीस मध्ये जर आलो आपण, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता गर्ल साठी जर कॅटेगरी समजा EBC असेल, ओके, म्हणजे 8 लाखापेक्षा उत्पन्न कमी. ओपन म्हणजे ओपन का बरं घेत नाही आपण? ज्याचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी असेल ते EBC मध्ये मोडतात. EBC, EWS, OBC, SCBC, ओके. तर यासाठी तुम्ही बघू शकता SC ST ला तसंच डेव्हलपमेंट फीस नसते, सॉरी ट्युशन फीस नसते, म्हणून यांनी इन्क्लूड केलं नाही. तर ही ट्युशन फीस पूर्ण कॅटेगरीसाठी काय याच्यात 0 करण्यात आलेली, ओके. हे बघा या ठिकाणी दिलेलं आहे. फक्त ते डेव्हलपमेंट फीस आहे मात्र तुम्हाला कोणती कॅटेगरी असू द्या, SC आणि ST सोडून त्याला डेव्हलपमेंट फीस माफ असते. आणि जर SC आणि ST कॅटेगरी जर सोडली तर तुम्हाला डेव्हलपमेंट फीस जेवढी काही असेल कॉलेजला तेवढी भरायला लागणार आहे. एवढीच काय असते तुम्हाला फीस असते, ओके. जर मॅनेजमेंट कोटामधून जर ऍडमिशन घ्यायचं आणि कॉलेजची फीस तर या ठिकाणी 7 लाख रुपये बघा पर इयर, 7,90,000, त्याचे 3 लाख म्हणजे वर्षाला 23 लाख रुपये भरावे लागतील. आणि NRI मधून जर करताय तुम्ही तर 5 पट भरावे लागणार. याचे 39,50,000 रुपये या ठिकाणी टोटल येते. दिलेली माहिती जर आवडली असेल, आपल्या कॅटेगरीमधून किती फीस लागते हे जर तुम्हाला क्लिअर झालं असेल, तर काय करायचंय? चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय, तुमच्या मित्रांना शेअर करायचंय. जर पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल तर या नंबरवरती संपर्क करायचंय, कारण आमच्या ज्या सीट असतात त्या खूप लिमिटेड असतात. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.